आदित्य एक साधा मुलगा आणि समीरा नेहमी हसणारी, डोळ्यांत स्वप्न असलेली मुलगी. दोघांची भेट कॉलेजमध्ये झाली. पहिल्यांदा ते फक्त मित्र होते, पण हळूहळू ती मैत्रीत प्रेमात बदलली. आदित्य तिच्यासाठी सगळं होता आणि समीरात त्याचं जग. ते तासनतास बोलायचे, छोट्या छोट्या गोष्टीवर हसायचे. तू असलास ना, मला काहीच भीती नाही. मी तिला कायम खुश ठेवू शकेन का? कॉलेज संपलं आणि आयुष्यात बदलायला लागलं. आदित्य जॉबसाठी दुसऱ्या शहरात गेला. सुरुवातीलाच सगळं ठीक होतं. कॉल, मेसेज. समीरा वाट पाहायची. प्रत्येक नोटिफिकेशनवर तिचं हृदय धडधडायचं, पण तो मेसेज यायचाच नाही. आदित्य, उचल ना, कुठे आहेस? उचलत नाहीये. काही तासांनी एक मेसेज आला, बिझी आहे, नंतर बोलू. समीरा पहिल्यांदा रडली. काही तासांनी एक मेसेज आला आहे, बिझी आहेत, नंतर बोलू. त्या दिवशीच समीरा पहिल्यांदा रडली. तो बदललाय की परिस्थिती? काही दिवसांनी आदित्य परत आला. दोघे भेटले. समीरा फक्त एकच विचारत होती, तर तू बदललास का? मी बदललो नाही, पण माझ्या प्रायोरिटीज बदलल्या. त्या एका वाक्याने समीरा तुटली. त्या दिवशी ती काही बोलली नाही, फक्त हसलीत आणि निघून गेली. ती वाट पाहत राहिली, पण आता कोणासाठी नाही, स्वतःसाठी. कधी कधी प्रेम संपत नाही, फक्त लोक बदलतात आणि वाट पाहणं थांबतं.